नवीन रेशन कार्ड 2026 काढण्यासाठी 2 सोपे पद्धती. 2026 मध्ये नवीन रेशन कार्ड 2026 ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज, सोपी पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे. 2026 मध्ये नवीन रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सांगण्यात आले आहेत. नवीन लग्न झालेल्या दाम्पत्य, कुटुंबात विभाग, घटक स्थापन लाभार्थी किंवा ज्यांचे नाव जुने रेशन कार्ड नाही असे सर्व नागरिकांना नवीन रेशन कार्ड पात्र आहेत. योग्य प्रक्रिया अवघ्या 15 ते 30 दिवसात आत हे तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळू शकते. नवीन रेशन कार्ड धारकांसाठी अजिबात काही महत्त्वाची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. यासाठी कुटुंबात सर्व सदस्य, आधार कार्ड, रहिवासी पुरावा म्हणून लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी करावी लागणार. एक सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तहसीलदार कार्यालयात उत्पन्न दाखला आवश्यक आहे. याशिवाय लहान मुलांच्या जन्म दाखला, विवाह प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट आणि 2 पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जोडले लागतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र अन्न व नागरिक पुरवठा विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन RCM भेट देऊन आवश्यक आहे. या पोर्टलवर रेशन कार्ड पर्याय क्लिक करा. आधार नंबर म्हणजे लॉग इन येते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य माहिती अचूक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतात. अर्ज सबमिट केल्यानंतर जेणेकरून भविष्यात अर्ज स्थिती तपासता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करा शक्य नाही त्यांनी ऑफलाईन पद्धती उत्तम पर्याय आहे. नागरिकांजवळचे रेशन कार्ड दुकानदाराला, पुरवठा कार्यालय, तहसीलदार ऑफिस किंवा CC केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात. तिथे अर्ज नमुना भरा. सर्व कागदपत्रे छाननी प्रती जमा करावी लागतात. तुम्ही दिलेल्या उत्पन्न दाखल्यात तुम्ही पिवळ्या, केशरी व पांढऱ्या रेशन कार्ड दिले जाते, ज्यावर विविध शासकीय योजनेचे लाभ अवलंबून असतात. एकूण रेशन कार्ड हा KYC धान्य नव्हे तर एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यावरून नमूना केलेल्या पद्धती वापर करू शकतात. आपले रेशन कार्ड मिळून काढत घ्या. ही माहिती अत्यंत उपयुक्त असल्यास ती गरजू मित्रमैत्रिणी पोहोचणं गरजेचे आहे, जेणेकरून शासनाने लांब वंचित राहणार लागणार नाही.